माजी विधानसभा सदस्य हेमंत कळसेजी आपल्या सोबत आहेत। हेमंतजी, आपण बघतोय सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झालेली आहे, मात्र तातडीची सुनावणी घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे। विधिमंडळाचे माजी सचिव आहेत आपल्या सोबत। सर, काय वाटतं एकूणच शिंदे गटाला मोठा दिलासा म्हणावा हा? नाही, मी जे सांगत होतो की हा निर्णय जो आहे अत्यंत गुंतागुंतीचा हा जो येणारा निर्णय, कारण संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने याच्यामध्ये बरेचसे प्रश्न, लीगल प्रश्न, कायदेशीर प्रश्न इन्व्हॉल्व आहे। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा घटनापीठाकडे प्रश्न सोपवण्याचा निर्णय अत्यंत योग्य निर्णय आहे। आणि बऱ्याचशा चॅनलमध्ये मी या पेपरला सुद्धा हे मत मांडलं होतं की हा प्रश्न घटनापीठानेच सोडवला पाहिजे, कारण हा जो निर्णय येईल हा अत्यंत लँडमार्क जजमेंट म्हणून येईल सुप्रीम कोर्टाचं। जसं केशवानंद भारती, गोलकनाथ कटल्यासारखं जे जजमेंट आलेलं आहे त्याप्रमाणे संसदेच्या लोकशाहीच्या इतिहासात निश्चितच एक चांगलं जजमेंट आणि बरेचसे निकाल। तर यामध्ये ओरिजिनल पक्ष कुठला, अपात्रतेचे निर्णय, व्हीपचा प्रश्न, संसदीय पक्ष, बरेच प्रश्न इन्व्हॉल्व आहे। त्याच्यामुळे निश्चितच सध्या तरी सरकारला दिलासा मिळाला आहे हे सत्य आहे। मात्र आणि हा निर्णय फार मोठा निर्णय, वेल नोन निर्णय, लँडमार्क जजमेंट होईल असं मत माझं आहे। आणि फार चांगला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे की हा घटनापीठाकडे प्रश्न सोडवला आहे। आणि हे मत माझं आधीपासूनच होतं की घटनापीठाकडे हा प्रश्न गेला पाहिजे। जी नक्कीच अनंतजी, आणि यामध्ये एक आपण बघितलं अगदी आजच्या सुनावणी घ्या असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं होतं पक्षाकडनं। मात्र असं असताना आज काही ही सुनावणी लगेच होणार नाही हे कोर्टाने स्पष्ट करणं, कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही केस अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच हा वेळ जो आहे तो लागेल त्याला। हो, निश्चितच वेळ लागेल त्याला। घटनापीठाचं कॉन्स्टिट्यूट होणं, त्याच्या पुढे मॅटर जाणं, नंतर आर्ग्युमेंट करणं। पण मी एक परत मत मानतो की अपात्रतेचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार प्रथम माननीय अध्यक्षांना आहे। आणि आज विधानसभेचे जे अध्यक्ष आहे, नवनियुक्त अध्यक्ष आहे, ते कायद्याचे तज्ज्ञ आहे, कायदेशीर त्याची जाण आहे त्यांना, आणि ते प्रॅक्टिस हायकोर्टात करत होते। त्याच्यामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रिया चांगली ज्ञात असून त्या कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून ते निर्णय आधी घेतील। आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा आधी अध्यक्षांना निर्णय घ्यावा असं निश्चित म्हणेल मी। आताच जे मत माझं मांडून ठेवतो आणि हे प्रकरण अपात्रतेचा आधी अध्यक्ष निर्णय घेतील आणि त्यानंतर मग ते नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात मांडले जाईल। नक्कीच अनंतजी, खूप धन्यवाद। अनंत कळसेजी आपल्यासोबत होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि अर्थात या सगळ्यामध्ये आपण बघतोय मोठा दिलासा 16 आमदारांना मिळालेला आहे, कारण सध्या तरी कुठची कारवाई त्यांच्यावरती नको असं सांगितलंय। मात्र खंडपीठ आता नेमलं जाणार आहे, खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलं। त्यामुळे आजची तातडीची जी सुनावणी आहे त्यास मात्र नकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं। त्यामुळे मोठा दिलासा म्हणावा लागेल शिंदे गटाला।